सिंगाड़ा ₹500 किलो ना सही है। 500 रुपये किलो ₹500 किलो। वागळा बघ का वागळा विचार दादा कसा आहे? 300 रुपयाची एक आहे। ह्यो पापलेटा बारकी पापलेटा बघ वली आहेत जरा मित्रांनो। पापलेटा कसे हा दा 300 रुपये। ही बघ सुरमईची खुटा सुरमईची खुटा आहेत ती बाबा माझे मित्रांनो। ही सुरमई बघा केवढी मोठी आहे ती तिका उचलून बघते मी बाबा माझे एवढी मोठी सुरमई आहे ती बघ। हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। कशा म्हणता माहीत राहायला पाहिजे शुभ सकाळ मित्रांनो। तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या शिवडी स्टेशनवरून। आज शिवडी स्टेशनला आले भरपूर दिवस आम्ही काय मच्छी मार्केट फिरून गेलो नव्हतं आणि जायचं ते वल्या मच्छी मार्केटसाठीच जायचं। तर आज बोला सुका मच्छी मार्केट जाऊन बघूया। पहिल्यांदाच आला भाव शिवडी आणि इकडं भरपूर मोठा फिश मार्केट भरता सुका मच्छीचा बाजार। माझ्याबरोबर संकेत कदम आहे तर बबलू आणि आता आम्ही जातो आहोत स्टेशनच्या बरोबर 2 मिनटं अंतरावर 1 मिनटावर पाठीमागं मच्छी मार्केट आहे सुका मच्छी मार्केट। जाऊया भाव वगैरे बघूया कसं आहे काय ते कोणकोणती मच्छी सुकी इथं भेटली जाता बघूया। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला चल हे बघ बघा जेवला कसा आहे जेवला 150 रुपये केजी बाय 150 रुपये केजी वाला आहे रे पण वाला आहे जरा इकडं बघ बबलू ह्या कायता बघ इकडं वागळा बघ वागळा कसा आहे ठीक आहे ठीक आहे करली ना सुया बोलते करली नाही आहे कैसे ये 450 रुपये किलो और ये वाकटी 450 बघ बारीक सुकट ये कैसा है 250 रुपया और बोंबील बाबा माझे स्वस्त आहे रे। इकडं वागळा बघ हे का वागळा विचार दादा कसा आहे 300 रुपयाची एक आहे। ह्यो पापलेटा बारकी पापलेटा बघ वली आहेत जरा मित्रांनो। पापलेटा कसे हा दा 300 रुपये। ही बघ सुरमईची खुटा सुरमईची खुटा आहेत ती सुरमईची खुटा बघा मित्रांनो। सुरमई काय नाही सुरमईचीच आहेत ती ओला आहेत पण ते ओले आहेत ना सुके आहेत हे ओला आहे ओले आहेत पर असं ओले असत काय बांगडा केवढा मोठा आहे बघा मित्रांनो 100 रुपये 3 बांगडा महाग आहे बांगडा भाग लावलेला आहे। इकडं जायचं अबो इकडं बघ मरणाची लोकांची गर्दी आहे बघ काय या वाडी जवळ काय इथं वडा पॅटीस पाव झोपीन त्याच्यावर तर मित्रांनो या बघा बोंबील कसं होता 450 रुपये 450 रुपये किलो मस्त आहे। 300 दांडी 300 आम्ही पण घेऊया बबलू थोडं घेऊन जाऊया आपापाड्यात जाऊन विकूया आपण आता त्याच्या पोतं घेऊया आणि विकूया। इकडून बोंबील आहे ठीक आहे। मांदिली आहे की कसे 200 रुपये मांदिली भाऊ मित्रांनो 200 रुपये। हे कोणसा मच्छी आहे हा दांडी आपण पकडता माहिती आहे
ते छोट्यावाले आहेत त्या. हे कैसे किलो 300 रुपये किलो बोंबील आहेत. इकडं करली आहे बघा, लागला रे काटा. इकडं बघा बोंब ह्या चाळता आहे, चाळताय आहे. कैसा आहे 200 रुपये किलो भाई. 200 रुपये किलो. चवला बघा मित्रांनो, खतरनाक आहे. ह्या चांगला सुका चवला आहे, चाळताय त्या का चाळणी. गावठी कोंबडी पण गावठी कोंबडी, गावठी कोंबडी नाही काय ये चाळता. इकडं बोंबील आहे. गावठी कोंबडीत पण इकडं आहे. हे देव राखान दे. 500 500 500 क्या है 500 वाला क्या है. वाकटी आहे ना, वाकटी कशी आहे 500 रुपये किलो. 500 रुपयाला किलो वाकटी. ह्या सुकाट चांगला खाव भाकरी बरोबर. मग बळायचा बळा आहे ना, ए बळा आहे ना, ए बळा आहे काय, बळा बळा बडा नाही. हे जोडी शिंगाडा 500 रुपये किलो है. हा 500 रुपये किलो. 500 रुपये किलो शिंगाडा बघा. आणि होय काय म्हणते काकी, घ्यायचा की नाही काय. असं वजन काय लिहाव. ये कौन सा मच्छी है भाई, ये कौन सा है दोस्त. ढोमा. मला प्रत्येक मच्छी सुकवलेली आहे बबलू. हाँ ढोमा है, बोंबीला है. चलो भाई आता हूँ घूम के आगे देखता हूँ. इकडं बघा जवलाच आहे. इकडे जवलाचा शेती करतो वाटता बोंबलाची. इकडे बघा बाबा माझे. कसं आहे किलो बोंबील 500 रुपये. मांदेली बघ, हा बघ माकुल बघ बबलू, माकला. तर कैसा आहे माकुल किलो 250 रुपये किलो. मित्रांनो माकला बघा. हा अरे चांगली सुकी आहेत. 250 रुपये किलो बबलू. मस्त सुकी चांगली आहे ते बघ. तर ना माकुल आहे. शिंगाडा 500 रुपये किलो ना. 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. आपले सबस्क्रायबर भेटले बबलू. भागला आपण फेमस झालो की काय. मित्रांनो आपले सबस्क्रायबर इथे भेटले. ती पण म्हणतात तुझे व्हिडिओ कालच बघितले मी. इकडं काय आहे, इकडं ह्या आहे माकला आहेत. ही बघ सुकट बबलू. ही बघले मला खाल्लंच काय भाकरी बरोबर. भारी मस्त मसाल्याचं टाकून बनवतात, खतरनाक. कैसा आहे अंकल ये 400 रुपये. सपतच नाही मला मार्केट इकडे रे, भरपूर भरला आहे. कसे कर कैसे आहे 450. तर बोंबील आहे. नमस्कार. कैसा आहे बोंबील 450 रुपये. सगळ्याकडे एकच भाव आहे बबलू. 450 रुपये. मस्त दे खाऊ, बारीक 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 बोंबील खाऊ मस्त. किधर से आता है माल सब. हरनाला. हरनाला हरनाला तर खय आला रे काय माहिती. कमेंट करून आमका सांगा हरनाळा खय आला. आतमध्ये जाऊया. आतमध्ये हकलवणार नाही ना आमका. बल्ब लावून चल तू यायला. काका इसकडून टाका सगळ्यांनी. हे शेंगदाणा पण विकताय आहे शेंगा. कैसा आहे 400 रुपये किलो. हो का मित्रांनो 400 रुपये किलो आहे. सोललेले हे क्या है वो 16 वो सोललेले कसं आहे 1300 रुपये. बाबी हे काय माहिती आहे आपला कोळंबी सोडलेल्या कोळंबी आहेत त्या सुकवलेल्या समजलं म्हणून महाग सांगितलं नाही ते. मस्त फक्त धुवायचे आणि रांधून खायचे बस समजलं. आज सगळं इझी झालं रे आता सगळा. मोठा मार्केट आहे मग इकडं बबलू. माणसावर तुटून पडलेली आहे काय ना काय घेतच बबलू. ह्या एवढा घेऊन जाऊया
आणि विकूया तिकडे मार्केटमध्ये. कैसा आहे किलो हे? 400 रुपये 400. का काय विचार ये बकऱ्याचं मटण सुकवलेलं आहे की काय? हां वजरी ये क्या है भाई? कौन सा मच्छी है बाबा? पाकड पाकड ही बघ सुरमई आहे वाटता. हे कोणता सुरमई आहे क्या? कुठं काय 600 रुपये किलो. बाबा माझे मित्रांनो ही सुरमई बघा केवढी मोठी आहे ती. तिथं उचलून बघते मी. बाबा माझे एवढी मोठी सुरमई आहे ती बघ. 2 किलो. कैसा ये कैसा अंकल ये? 600 रुपये किलो. माझ्या मते ही आधी 2 किलो असत. दीड किलो. हां 1500-1600 रुपये. पापलेट आहेत ती. मेला सुकून सोडा झाला त्यांचा. कसे आहेत पापलेटा? 300 रुपये किलो. पापलेटा बघा मित्रांनो छोटी पापलेटा 300 रुपये किलो. जवला बघा जवला मस्त आहे रे. 300 रुपये 400 रुपये 600 रुपये भरपूर मार्केट आहे. ह्या बघ ह्या वागळा काय या सुरमई आहे का हे? हां मीठ लावून ठेवलं आहे ना. मरणाचं मीठ टाकून ठेवलं आहे ना त्याच्यात. हा फ्रेश आहे मग सगळा सुका मच्छी सगळी फ्रेश आहे. वास बीस येत नाही अजिबात वास येत नाही मित्रांनो. एवढं मात्र सांगणार आहे. तिकडं अजून आहे बिझी आहे फोनवर भैया. 400 रुपया. ये पाकिट कैसा है? दिखाओ जर. 300 रुपये. माझ्या वल्याच्या वली बॅग करतात रे. सुकी नाही चांगली मला. हां त्यामुळे बुरशीसारखा झाला त्या. 300 रुपये पाकिट आहे. ही बघ ही चांगली. इकडं पण दुकान आहे ती बघ. जवला कसा आहे? हा जवला मस्त आहे बघ. कसं? 150 रुपये किलो. और ये करली वो बक्सी कर दिए भाई 600 रुपये किलो आएगा. उसके बगल वाला लोगे तो 450 रुपया भाई. हे 450 रुपया. हाँ ये बोंबिल ये बड़ा वाला बोमेल 650 रुपया है. ये गावठी बोमेल 550. और ये वाला ये गावठी? 380 रुपये किलो. हे बारीक आहे. ते खाऊ पण चांगलं मिळालं. 550. गावठी महंगा है. 550. बोमेल ये वाला बोमेल आएगा 380 रुपये. 380 रुपये किलो. 180 रुपये. ते स्वस्त आहेत जरा रे. ये वाला हां तर तिकडे चालत आहेत आपण आतमध्ये. मशीन चालू ठेवला नाही. इकडं पण आहे बोंबील. बोलते हो भाई किधर से आता है सब माल? ये सब माल कई जगह से आता है. हाँ जैसे अपना बैंडर हो गया, हाँ अपना वर्षा हो गया, हाँ. और गुजरात की साइड से सब माल आता है. कैसा है ये जवला? अलग अलग क्वालिटी है क्या इसका? क्वालिटी सब अलग अलग है. कैसा है ये? ये वाला 180 रुपये किलो है. ये 150 है. 130 रुपये है. ये सब क्वालिटी मतलब ऐसा भाव है. हाँ क्वालिटी वैसा भाव है. और ये करली? करली 450 रुपये किलो है. 450 रुपये किलो. ये कौन सा मछली है? 300 रुपये किलो. ये इसको क्या बोलते हैं? इसको बोलते हैं टेंगली सुकट. टेंगी सुकट. हाँ टेंगली सुकट है. ये खाने के लिए अच्छे रहते हैं ना? हाँ एक नंबर का है. एक नंबर. इकडे बघा हे टेंगली सुकट. बबलू इकडे संपला वाटता. पाठी जाऊचं लागत आमका. कैसा पैकेट है ये? 300 रुपये. हाँ मस्त आहे रे मग. 320 रुपये. हे परवडतात ना बबलू मग. ती भाकला आहेत ती. महाकला ह्या पांढऱ्या ह्या बघ ह्या पांढरा आहे आणि ह्याला पिवळा दिसता यायला. काय फरक याच्यात? कितीला आहे? कितीला आहे? जेवढा 240 है भाई. 200 पे 20 दिया है. और वो वाला ये वाला इसमें और इसमें क्या फ़र्क है?
याच्यात फरक काय आहे? जुना माल आहे नवे माल आहे हां हे जुना आणि हा नवीन आहे म्हटलं नवीन पांढरा का नवीन घामाघूम झाला आहे सगळी मच्छी घेऊनच येतो लोक इकडं पण आहे इकडं पण आहे सगळी मच्छी घेऊ का येतात वाटतं इकडं हं? ते बघ पोताच्या पोत आहेत तिकडं ते आणलेलं हं? इकडं बघ विकणारी असते ती हा काय लागले आहे पनवेल लागले तर मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी पूर्ण मार्केट फिरलो आणि भरपूर मोठा मार्केट भरता इकडं शिवडीचा सुका मच्छी बाजार आणि सगळी मच्छी होती टोटली मांदेली होती सुरमई होती पापलेट होती बांगडा होता जवला होता म्हाकुल परत बोंबील होतं आणि सगळे आणि तर काही ठिकाणी थोडे वले पण होते तर तुम्ही कधी आला तिकडं घेऊ तर बघून वगैरे व्यवस्थित घ्या जवला वगैरे मस्तपैकी आणि चांगली मच्छी फ्रेश होती एक पण मागा अशी मच्छी नव्हती की खराब आहे की नाही बोलू सगळी मच्छी चांगली आणि वाजवीज पण नाही आता म्हणजे खराब मच्छी जातात असं काय नाही स्वच्छ आणि भरपूर माणसं इकडे येऊन घेऊन जातात इकडे बघा माणसं घेऊन आली इथे बघा पिशव्या घरी आणि 2 मिनटं अंतरावर आहे स्टेशनच्या बाजू काय टेन्शन नाही आहे तर तुम्ही कधी आलात तर यावं नक्की घ्यावा मस्तपैकी आणि आता आम्ही आला शिवडी स्टेशनला जाऊ तिथून आता ट्रेन पकडू आणि आता आम्ही जाऊ घरात तर हा व्हिडिओ पण झाला आहे थोडा मोठा असतो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाद आता ती बनवेल आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय